गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो फायनली मी आलो मुंबईच्या लालबाग परळच्या परिसरात. लालबाग परळ म्हटलं तर आपल्या मुंबईचं एक हृदय म्हणतात, जिथे गणेश उत्सव सगळे उत्सव साजरे होतात. पण मित्रांनो असं म्हणतात ना की आपला मुंबईकर व्यवसाय करत नाही, रस्त्यावरती व्यवसाय करायला लाजतो. आणि आज माझी एक लाडकी बहीण आजच मुंबईसारख्या शहरामध्ये लालबाग सारख्या परिसरामध्ये स्वतःचा एक अभिमानाने आणि गर्वाने व्यवसाय करते. त्याच्यामध्ये आय थिंक लाखो करोड रुपये कमवत असेल ताई. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याच्यावरती रेट टाकले पाहिजे, एवढे पैसे कमवते. पण ही अभिमानाची गोष्ट की आपली बहीण कुठेतरी व्यवसाय करते. आपण नेहमी दुसऱ्यांना बोलतो, पण स्वतःहून व्यवसाय का नाही करायचा. ताई सर्वप्रथम तर भोजन कट्टे या चॅनलमध्ये स्वागत आहे. ताई बऱ्याच मुली लाजतात किंवा बरेच लोक लाजतात आणि तू पण थोडीशी लाजते पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर है ना. ताई तुझं शिक्षण किती आहे? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. ताई तुझं पूर्ण नाव नको, पण तू राहणारी मुंबई परळ लालबागची? हो इथेच आहे, मुंबई परळ. मग ताई तुला असं वाटत नाही की तू या ठिकाणी मग तुझे फ्रेंड्स वगैरे येतात तर तुला असं काय वाटते लाज वगैरे? नाही, आता सवय झाली आहे ना, कारण का मम्मी 15 वर्ष विकत होती घरोघरी आणि आता इथे लावल्यामुळे काही लाज नाही वाटत आता. त्या बाबत म्हणजे बघा, आई विकायची तोच व्यवसाय तिने पुढे लिहिलेला आहे. म्हणजे धीरूभाई अंबानी जे करते ते मुकेश अंबानी, आता तो आनंद अंबानी आकाश अंबानी करणार. तसेच माझ्या ताईचं एक एक्झाम्पल आहे. आईचा व्यवसाय तर ती चालवते, आई घरोघरी जाऊन विकायची राईट. आता तू इथे एका ठिकाणी उभं राहते, ताई काही त्रास वगैरे तुला इथे? काहीच नाही त्रास, आजूबाजूवाले वगैरे काय? काही नाही. आणि ताई ह्या व्यवसायातून तू बाकी मुलींना बाकी बहिणींना काय सांगशील की व्यवसायाला ते लाजतात किंवा ह्याच्यामध्ये इन्कम आहे का? हो, इन्कम ह्याच्यामध्ये खूप आहे. जेवढं जॉब मध्ये नाही तेवढं इथे तरी खूप आहे. कारण कसं आहे माहितीये, मी तर सगळ्यांनाच सांगेन की बिझनेस मध्ये उतरलंच पाहिजे आणि लाजलं नाही पाहिजे रस्त्यावर लावायला. आपण आपल्या स्वतःच्या ह्याने हे केलं पाहिजे. ताई तू माझ्या बाक्या बहिणींना काय सांगशील जे डिप्रेशन मध्ये आहेत किंवा जॉब नाहीयेत, इव्हन माझे भावंड युवा वर्ग सुद्धा, तर त्या भावंडांना तू काय सांगशील की जे जॉबच करत नाहीत किंवा मोबाईल मध्ये दिवसभर बसून असतात, तू त्यांना काय सांगशील? साइड बाय साइड कुठेतरी जॉब म्हणजे सँडविचचा, चायनीज बेल व्हायचा कोण म्हणजे खाण्यापिण्याचं तुम्ही लावू शकता. साइड बाय साइड आहे जॉब, म्हणजे पैसा आहे याच्यामध्ये जॉब. ताई तुझ्या कॉलेजचं नाव कळेल लोकांना? महर्षी दयानंद कॉलेज, म्हणजे शॉर्टकट मध्ये बोलत एमडी कॉलेज. एमडी कॉलेज. ताई तुला असं वाटत नाही की बाकी मैत्रिणी किंवा बाकी तुझे फ्रेंड्स असे पार्टी एन्जॉय वगैरे करतात, तर तुझं काय लक्ष असतं, आयुष्याचं टार्गेट काय? माझा एम हाच आहे की पुढे जाण्याचा आहे, पैसा कमवायचा. कारण की पैसा असेल तर खूप काय आपण करू शकतो. काय करू शकतो. पैसा जर हातात नसणार तर आपण जाणार कसं? एन्जॉय काय, फ्रेंड्स लोक फक्त बोलणार ये एन्जॉय कर. पैसा आपला जातो, आपण मेहनत करणार तर पुढे आपण जाऊ शकतो. ते आता लालबागचा राजा गणेश गल्ली इकडे सगळे प्रसिद्ध गणेश मंडळ आहेत, मग तिथे गर्दी असणार, मग तुझा व्यवसाय असणार की नाही? असणार ना, माझा असतो, इथेच असतो. इथे पण लावते, नवरात्रीमध्ये आतमध्ये पण असतो माझा. ही आपली लालबागची माता आहे ना, तिकडे खूप मोठा लावतो आम्ही स्टॉल. हो मित्रांनो, मी एकच सांगेल की ही माझी बहीण आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत, एक ऊर्जा आहे. ताई तुझं गोड नाव कसं? ग्रीष्मा. रेश्मा. ग्रीष्मा, वा किती छान नाव आहे ग्रीष्मा. करिश्माची छोटी बहीण आय थिंक. पण ताई खरंच प्रेरणा, खूप धाडसपणे बिंदास बोलते की दादा की व्यवसाय केला पाहिजे आणि आपण व्यवसाय नाही करणार तर कोण करणार. तर मी आहे मुंबईच्या लालबाग परळ या ठिकाणी. माझ्या पाठीमागे गणेश गल्ली आहे, बरोबर आहे, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे लाडू सम्राट आणि मार्तंड मिसळच्या नियर बाय. आणि ह्या ताईला तुम्ही नक्कीच भेटा लालबाग परळच्या ठिकाणी, आणि नक्कीच त्याकडून काही ना काही छोटी जरी शॉपिंग करा, ती तुम्हाला नक्कीच एक डिस्काउंट देईल छानपैकी, आहे ना. धन्यवाद. आणि ताईला तुम्ही सपोर्ट करा. ताईचा पण आय थिंक इंस्टा पेज असेल. काय ताई इंस्टा पेज? ग्रीश 8012. तर ताईच्या त्या इंस्टा पेजला जाऊन लगेच भेट द्या आणि ताईला सपोर्ट करा, एवढं सांगेल. गणपती बाप्पा मोरया.